चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे. यंदा पोळ्याला सुट्टी दिल्यानं शाळा मात्र 3 मे पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे. 14 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी राहणार आहे आणि 15 जूनला नव्या वर्षाची शैक्षणिक सुरुवात होणार आहे. शाळांना वर्षात 76 सार्वजनिक सुट्ट्या असतात. याशिवाय प्रत्येक महिन्यातील 4 रविवार एकत्रित करून 365 दिवसात शाळांना 124 दिवस सुट्ट्या असतात. उन्हाळा सुरू झाल्यानं शाळांमधील विद्यार्थी आतापासूनच मामाच्या गावाला जाण्याचं स्वप्न रंगू लागले आहेत. तत्पूर्वी 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षेच्या पहिल्या आठवड्याला सुरुवात होऊन दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे असं शाळांनी नियोजन केलंय. 1 मेला निकाल जाहीर होणार आहे. 2 दिवस शिक्षकांना यानंतर शाळेत यावं लागणार आहे आणि 3 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. पण यंदा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अनुत्तीर्ण 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना आता ढकल पास न करता जुलै महिन्यामध्ये त्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळं आता जुलैच्या फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे त्याच वर्गात बसावं लागणार आहे.